यातील प्रतिष्ठित असलेल्या निरातांडा ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल, एक सरपंच आणि 4 जागांचा निकाल आज या ठिकाणी बाबूसिंग नाईक यांनी या गावात विजय संपादन केलेला आहे. ते लोकनियुक्त सरपंच झालेले आहेत. आपण त्यांची मुलाखत घेतोय. सर, या गावाने तुम्हाला लोकनियुक्त सरपंच केले, काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय राहते आपल्या? मी बाबूसिंग नाईक, निराळा तांडा, आणि मी शिक्षक म्हणून नांदेडमध्ये होतो. आणि लहानपणापासून मला म्हणजे राजकारणाची आवड होती आणि आपल्या गावांचा विकास व्हावा आणि गाव एक आदर्श आपण करावा ही माझी इच्छा होती. आणि गावांना आपण कशा प्रकारे प्रगतीपथावर नेता येईल ही मनात इच्छा बाळगून गावामध्ये जे विकासाचे मुद्दा म्हणजे विकासाचे जे कामं आहेत ते आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल. आणि म्हणजे गाव निराळा तांड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती, रस्त्याची व्यवस्था वाईट होती. हे सगळं आपण कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल हे मनापासून इच्छा होती. या गावातले मूलभूत प्रश्न काय जे आतापर्यंत सोडवले गेले नाहीत? आता शेतकऱ्यांसाठी म्हणजे गावातील लोकांच्या घरकुलांची अवस्था आणि विहीर शेतकऱ्यांसाठी याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. घरकुलचं तुम्ही सांगितलं, घरकुल आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, शाळा आहे, या सर्व गोष्टी आपल्याला सोडवायच्या. सध्या पेरणी दिवस आहे तर शेतकऱ्याचा पीक अजून भेटला नाही, त्याला एक सरपंच म्हणून तुम्ही काय पुढाकार करणार? हो, आपण त्याच्यासाठी पाठपुरावा करू शासनाकडे. आणि सध्या आमच्याकडे ते पीक विम्याचे लोकांना पैसे मिळाले आहेत, सध्या पडलेले आहेत लोकांच्या खात्यावर. आता तुमचा 18 महिन्यात काहीतरी उर्वरित कालावधी आहे, तर त्या कालावधीमध्ये मूलभूत प्रश्न तुम्ही काय सोडवणार आहात? तुमचं विजन काय असणार आहे? या गावातले हे प्रश्न सुटले पाहिजे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न करा, असे कोणते प्रश्न आहेत? आता लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांसाठी जे आता बी बियाणं लागणार आहे लोकांना, आपण कृषी मार्फत लोकांना ते मिळवून देऊ. ज्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत ते लोकांपर्यंत आपण पोहोचू. सध्या बघितलं तर पालकांचा कल जिल्हा परिषद शाळेकडे कमी होतोय आणि इंग्लिश मीडियम शाळेकडे जास्त वळत आहात. तर जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही सेमी इंग्रजी जे आहे, आता इंग्रजी शाळेमध्ये सर्व इंग्रजीमध्ये शिकवले जातात. आता मराठी शाळेमध्ये जे सेमी इंग्रजी आहे ते आपण शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि शाळेमध्ये गोरगरीब जे विद्यार्थी शिकतात त्यांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं हे आमचा हेतू राहणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीमध्ये काय सांगाल? प्राथमिक आरोग्य केंद्राबाबतीत म्हणजे आमच्याकडे एक दहली तांड्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या अंतर्गत गाव येते. डॉक्टरांची व्यवस्था सध्या वाईट आहे. तिथं डॉक्टर लोक राहत नाही आणि कर्मचारी राहत नाही, सेवक नाही. तिथे परवालाच जाऊन मी त्या दवाखान्याला भेट दिली तर डॉक्टरांचं म्हणणं बा इथं सेवक राहत नाही, कोणी कर्मचारी राहत नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा असं त्यांचं म्हणणं. आपण एक वेळेस आता सरपंचाची निवडणूक झाली की आपण एक मीटिंग लावू म्हटलं. सध्या तिथे मेडिकल ऑफिसर म्हणून एक BMS ची मुलगी आहे आता नवीन आलेली, ते म्हणे काका तुम्ही आता सरपंच झाल्यानंतर एक मीटिंग लावा म्हणे 2-3 गावाचं आणि जे काही समस्या आहे आमच्या म्हणे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आज आपण विचारलेला एक शेवटचा प्रश्न, आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडणार आहेत. एक लोकनियुक्त सरपंचाची भूमिका म्हणून आगामी काळात आपली काय भूमिका असेल? जिल्हा परिषद असेल, पंचायत निवडणूक असेल, या बाबतीमध्ये आपली भूमिका अशीच आहे की आपण जे काही एखादा उमेदवार माझे स्थानिक संस्थेमध्ये जे कोणी देईल आपल्याला चांगला एक उमेदवार, त्याच्यासोबत आपण राहू. नाही, मला प्रश्न असेल, तुम्ही पुढे कंटिन्यू करणार आहात का, तुम्ही लढवणार आहात का? नाही, निवडणूक लढवणार नाही. जिल्हा परिषद स्थानिक संस्थेची कुठलीही निवडणूक आपण लढवणार नाही. शेवटचा प्रश्न, आजच्या विजयाचं श्रेय आपण कोणाला देणार आहात? गावातील जनतेला, सगळं जनतेला देऊ आपण. त्यांचाच विजय आहे, आपला विजय नाही, जनतेचा विजय. ॲडव्होकेट नैतिक नाईक आपल्या इष्टवासत आहेत. सर, आज आपला विजय झालेला आहे, आपल्या मामांचा विजय झाला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आणि ग्रामपंचायत पूर्णपणे सत्ता तुमच्या ताब्यात आलेली आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया? निश्चित बाबूसिंग मामा यांचा विजय हा खूप चांगला झालेला आहे व गावाच्या बाबतीत ही खूप खरंच उल्लेखनीय अशी गोष्ट आहे, कारण की त्यांचा आतापर्यंत जो अनुभव आहे व त्यांची जी कार्यशैली आहे, त्यांची बोलण्याची धमक असो, अधिकाऱ्यांशी एक खूप चांगलं त्यांचं कोऑर्डिनेशन असतं. एका संस्थेच्या युनिटवर ते शिक्षक होते. एक 7-8-10 वर्षापूर्वी ते रिटायर झाले. त्यानंतर मग गावाच्या राजकारणामध्ये म्हणजे सामाजिक कार्यात ते नेहमी समोर राहायचे.
त्यांचा अनुभव व त्यांचं एज्युकेशन या गोष्टीचा निश्चित खूप चांगला फायदा ग्रामपंचायतला होईल. सरकार शासनाची जी पण काही योजना आहेत ते तर भेटतीलच चांगल्या, पण त्यांची ओळख खूप आहे, आमच्या सर्वांच्या ओळख आहेत. त्या दृष्टीने आम्ही आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, त्यांना पण आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करू व जास्तीत जास्त निधी आपल्या गावामध्ये आपण कसा खेचून आणू व या गोष्टीचा लोकांना पण कसा फायदा होईल ते आम्ही निश्चित जनतेला दाखवून देऊ. पुन्हा अजून एकदा मी मामांचं बाबूसिंग रामचंद्र राठोड यांचं अभिनंदन करतो, कारण की ते सरपंच झालेत, अधिकृतरित्या सरपंच झाले, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. व आम्ही जे काही चांगलं काम केलं आहे, त्यांचं जे आतापर्यंत जे काही काम होतं त्याची पोचपावती ही ग्रामस्थांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे अजून एकदा अभिनंदन करतो.